नमस्कार सर्वांचे. आपल्या ऐका मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. म्हणजे कल्पना करा की तुमच्याकडे एक असं बटन आहे हां. जे दाबल्यावर तुमच्या जुन्या सवयी, राग आणि निराशा एका सेकंदात गायब होऊ शकते. अरे वा. हो ना? तुम्हाला वाटेल ही जादू आहे, पण ही ताकद कोणत्याही बाह्य बटनात नसून ती आपल्याच माइंडमध्ये लपलेली आहे. आणि म्हणूनच आज आपण अवेकन द जायंट विदिनमधील सर्वात पॉवरफुल आयडियाज समजून घेणार आहोत. अगदी बरोबर. आणि आजची ही सखोल चर्चा खूप रंजक होणार आहे, कारण अँथनी रॉबिन्स यांनी लिहिलेलं हे पुस्तक म्हणजे जगभरात लाखो लोकांनी वाचलेलं आणि अनेकांचं आयुष्य बदलणारं पुस्तक आहे. नक्कीच. म्हणजे मी विचार करतो तो हे पुस्तक एवढं महत्वाचं का आहे? कारण हे बघा, हे आपल्याला आपल्या भावना म्हणजे इमोशन्स, आपली फिजिकल हेल्थ, आपली आर्थिक स्थिती आणि नातेसंबंध यांवर कसा कंट्रोल मिळवायचा याचे अचूक आणि प्रॅक्टिकल तंत्र शिकवते. हे फक्त मोटिवेशन नाहीये. अच्छा, म्हणजे हे नुसतं वरवरचं ज्ञान नाहीये. अजिबात नाही. आयुष्यावर नियंत्रण मिळवण्याची पहिली पायरी म्हणजे निर्णय, म्हणजेच डिसिजन्स. पण हे निर्णय आपण कसे घेतो? लेखकाच्या मते आपले आयुष्य परिस्थितीने नाही तर आपल्या निर्णयांमुळे घडते. आणि माणूस कोणताही निर्णय फक्त दोनच गोष्टींमुळे घेतो. एक म्हणजे पेन किंवा वेदना टाळण्यासाठी आणि दुसरं म्हणजे प्लेजर म्हणजेच आनंद मिळवण्यासाठी. ओके, म्हणजे वेदना आणि आनंद. हो, दुसरं काहीच नाही. आता दैनंदिन जीवनातील डायटिंगचं उदाहरण घ्या ना. लोक जंक फूड किंवा फास्ट फूड का खातात? कारण म्हणजे त्यातून त्यांना तात्काळ प्लेजर मिळतो ना, खायला भारी लागतं. अगदी बरोबर. पण मग लोक डायटिंगचा निर्णय नेमका कधी घेतात? जेव्हा वजन खूप वाढतं किंवा हो, जेव्हा वजन वाढल्यामुळे येणारा त्रास किंवा ते पेन सहन करण्याच्या पलीकडे जातो, तेव्हाच लोक खऱ्या अर्थाने डायटिंगचा निर्णय घेतात. बरं, पण मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे. जर वेदना इतक्या वाईट आहेत, तर लोक चुकीच्या सवयींमध्ये का अडकून राहतात? म्हणजे कसं? म्हणजे बघा, गरम तव्याला हात लागला की आपण लगेच हात मागे घेतो ना. मग चुकीच्या सवयींपासून आपण लगेच लांब का जात नाही? तिथेही नुकसान होतच असतं. हां, खूपच छान प्रश्न आहे. आणि इथे सर्वात फॅसिनेटिंग गोष्ट काय माहितीये? काय? आपल्या मेंदूची रचना. कारण भविष्यात मिळणारा मोठा फायद्यापेक्षा किंवा नुकसानीपेक्षा वर्तमानात मिळणारा तात्काळ प्लेजर आपल्या मेंदूला जास्त आकर्षित करतो. अरेच्या, म्हणजे सिगरेट ओढणाऱ्यांना माहीत असतं की भविष्यात त्रास होणार आहे, पण आत्ता लगेच जो आनंद मिळतोय तो मेंदूला जास्त महत्वाचा वाटतो. तव्याचा चटका लगेच बसतो, पण सवयींचा चटका लगेच बसत नाही. बापरे, हे तर खूपच भयंकर आहे. मग यातून बाहेर कसं पडायचं? यासाठी एक प्रॅक्टिकल टेकावे आहे. कोणतीही वाईट सवय मोडायची असेल ना, तर त्या सवयीशी जास्तीत जास्त पेन म्हणजेच वेदना जोडा. म्हणजे आत्ताच त्या वेदनेचा विचार करायचा. अगदी तसंच. आणि नवीन चांगल्या सवयीशी प्लेजर किंवा आनंद जोडा. अच्छा, म्हणजे थोडक्यात आपण आपल्या मेंदूचं वायरिंगच बदलतोय. हो. आणि याच वायरिंगला बदलण्यासाठी, पेन आणि प्लेजरला योग्य जागी जोडण्यासाठी आपल्याला आधी आपल्या समजुती म्हणजेच बिलीफ सिस्टम्स बदलाव्या लागतील. बिलीफ सिस्टम्स म्हणजे नक्की काय? आपले बिलीफ्स हे आपल्या मेंदूसाठी दिलेले अनक्वेश्चन्ड कमांड्स असतात. म्हणजे आपण त्यावर कधीच शंका घेत नाही. उदाहरणार्थ, बदल व्हायला खूप वेळ लागतो हा एक अतिशय कॉमन पण खोटा बिलीफ आहे. खोटा? पण आपण तर नेहमीच ऐकतो की सवय मोडायला 21 दिवस लागतात किंवा महिने लागतात. तोच तर प्रॉब्लेम आहे. रॉबिन्स म्हणतात की न्यूरो असोसिएटिव्ह कंडिशनिंग म्हणजे NAC वापरून आपण एका क्षणात बदल घडवू शकतो. एका क्षणात? हे थोडा पचायला जड जातंय. बरं, मी तुम्हाला रॉजर बॅनिस्टरचं उदाहरण देते. अच्छा, ते धावपटू? हो. 1954च्या आधी 4 मिनिटांच्या आत 1 मैल धावणं अशक्य आहे असा संपूर्ण जगाचा ठाम बिलीफ होता. डॉक्टरांचंही तेच म्हणणं होतं. हो, मी ऐकलंय की लोकांना वाटायचं हृदय फाटून जाईल. अगदी बरोबर. पण जेव्हा रॉजरनी तो रेकॉर्ड मोडला, म्हणजे त्यांनी ते करून दाखवले, तेव्हा तुम्हाला माहित आहे पुढच्याच वर्षी काय झालं? काय झालं? पुढच्याच वर्षी 37 इतर धावपटूंनी तोच रेकॉर्ड मोडला. 37 लोकांनी? बापरे. हो ना. आणि त्याच्या पुढच्या वर्षी 300 पेक्षा जास्त लोकांनी. आता मला सांगा, मानवी शरीर एका वर्षात अचानक बदललं का? नाही, अजिबात नाही. मग काय बदललं? त्यांचा बिलीफ बदलला. हे शक्य आहे हा विचार त्यांच्या डोक्यात फिट बसला. हे खरंच थक्क करणार आहे. पण माझा एक प्रश्न आहे,
काय एखादा बदल खरंच एका सेकंदात होऊ शकतो? म्हणजे कृती करायला तर वेळ लागतो ना. हां, खूप महत्वाचा मुद्दा आहे. जर आपण याला मोठ्या दृष्टिकोनातून पाहिलं ना, तर बदल घडवण्यासाठी लागणारी तयारी, मेहनत ही खूप वेळ घेऊ शकते. पण प्रत्यक्ष बदलण्याचा निर्णय एकाच क्षणात म्हणजे इन अन इन्स्टंट घेतला जातो. अच्छा, म्हणजे तो बस आता खूप झालं वाला क्षण. एक्झॅक्टली. तो निर्णय एका सेकंदातच होतो. त्यामुळे तुम्हाला ज्या क्षेत्रात यश हवे आहे, तिथे आधीच यशस्वी झालेल्या व्यक्तीला आपला रोल मॉडेल बनवा. आणि त्यांच्या एम्पॉवरिंग बिलीफ्सचा अभ्यास करून त्या आत्मसात करा. हा यातला सगळ्यात प्रॅक्टिकल भाग आहे. खूपच भारी. पण दीर्घकालीन यश हे बिलीव्समधून येते हे मी समजलो. पण रोजच्या जीवनाचं काय? म्हणजे रोज सकाळी उठल्यावर आपला मूड किंवा आपला स्टेट कसा कंट्रोल करायचा? कधीकधी आपण खूपच डाऊन फील करतो. इथेच तिसरी आणि सर्वात शक्तिशाली संकल्पना येते, स्टेट मॅनेजमेंट आणि द पॉवर ऑफ क्वेश्चन्स. आपली मानसिक स्थिती किंवा स्टेट या 2 गोष्टींवर अवलंबून असतो. कोणत्या 2 गोष्टी? एक म्हणजे आपली शारीरिक स्थिती, ज्याला आपण फिजिओलॉजी म्हणतो, आणि दुसरं म्हणजे आपण स्वतःला विचारत असलेले प्रश्न. स्वतःला विचारत असलेले प्रश्न म्हणजे आपण स्वतःशी जो संवाद साधतो तो. होय. आपला मेंदू ना एका सर्च इंजिन सारखा आहे. गुगल सारखा. तुम्ही चुकीचा प्रश्न विचारला, जसं की माझ्याच बाबतीत नेहमी असं का होतं, तर मेंदू चुकीचं उत्तर शोधून काढेल. म्हणजे कारण तुझं नशीब खराब आहे असं उत्तर देईल. हो ना, पण जर तुम्ही योग्य प्रश्न विचारला तर तो पॉवरफुल उत्तर देईल. याचं सर्वात भन्नाट उदाहरण म्हणजे डब्ल्यू मिचेल. हे कोण आहेत? हे एका मोटरसायकल अपघातात त्यांचा चेहरा पूर्ण जळला होता आणि नंतर एका विमान अपघातात त्यांचं शरीर अर्धांगावायूने म्हणजे पॅरालाइज झालं होतं. बापरे, म्हणजे दोन्ही संकट एकाच व्यक्तीवर. हो, आणि अशा भयंकर परिस्थितीत ते रडत बसले नाहीत. त्यांनी स्वतःला विचारले, मी एका सुंदर मुलीसोबत डेटवर कसा जाऊ शकेन? काय सांगताय? अशा परिस्थितीत? हो, आणि या प्रश्नाने त्यांच्या त्या सर्च इंजिनने रडत बसण्याऐवजी उपाय शोधायला लावले. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांनी खरोखरच त्यांच्या एका नर्ससोबत लग्न केले. अरे वाह, हे तर खरोखरच सिनेमासारखं आहे. म्हणजे हे अगदी कम्प्युटरमध्ये योग्य कीवर्ड टाकून माहिती शोधण्यासारखे आहे. अगदी बरोबर. आणि फक्त प्रश्नच नाही, तर आपली फिजिओलॉजी म्हणजे आपण आपला श्वास घेण्याची किंवा बसण्याची पद्धत बदलूनही आपला मूड बदलू शकतो. म्हणजे जर मी खांदे पाडून बसलो असेल तर मला निराश वाटेल. हो, आणि जर तुम्ही ताठ बसलात, दीर्घ श्वास घेतलात, तर आपोआप कॉन्फिडन्स मिळतो. शरीर आणि मन जोडलेले आहेत. हे खूपच प्रॅक्टिकल आहे. मग यासाठी आपण काय करू शकतो रोजच्या आयुष्यात? रोज सकाळी उठल्यावर स्वतःला मॉर्निंग पॉवर क्वेश्चन्स विचारा. जसे की माझ्या आयुष्यात सध्या सर्वात आनंदाची गोष्ट कोणती आहे, किंवा मला कोणत्या गोष्टीचा अभिमान वाटतो. यामुळे तुमचा फोकस लगेच पॉझिटिव्ह होईल. खरंच, दिवसाची सुरुवात अशी झाली तर पूर्ण दिवस छान जाईल. पण मला एक सांगा, योग्य प्रश्न विचारून योग्य दिशा मिळाली, पण या प्रवासात सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी कशी टिकवायची? बरेच लोक 2 दिवस करतात आणि मग सोडून देतात. त्यासाठी चौथी आणि शेवटची कल्पना आहे कॅनी. हे काय आहे? CANI म्हणजे कॉन्स्टंट अँड नेव्हर एंडिंग इम्प्रूव्हमेंट. सतत आणि कधी न थांबणारी सुधारणा. अच्छा, म्हणजे सतत प्रगती करत राहणे. हो, कारण खरी प्रगती एका मोठ्या झेपेतून नाही, तर दररोज केल्या जाणाऱ्या छोट्या छोट्या सुधारणांमधून होते. आपण आपले स्टँडर्ड्स सतत उंचावले पाहिजेत. तुम्हाला ग्रँड कॅनियन माहितीये? अमेरिकेतली ती महाकाय दरी. हो, फोटो बघितलेत मी. खूपच मोठी आणि सुंदर आहे. बरोबर. पण हा महाकाय भाग कोणत्याही एका स्फोटाने किंवा एका दिवसात तयार झाला नाही. मग लाखो वर्षे न थांबता अतिशय संथपणे वाहणाऱ्या कोलोरॅडो नदीच्या सातत्याने तो तयार झालाय. पाण्याच्या सततच्या प्रवाहाने दगड कापले गेले. क्या बात है. म्हणजे दररोज एका विटेची भर घातली तर एक दिवस मोठा किल्ला तयार होतो. तसंच काहीसं? अगदी तसंच. आणि म्हणूनच हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. कोणता? आपण आपल्या रोजच्या आयुष्यात ती एक वीट रचत आहोत का? आपण रोज स्वतःमध्ये सुधारणा करतोय का? खरंच, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. मग ही सुधारणा नेमकी कशी करायची? खूप सोपं आहे. दररोज स्वतःमध्ये फक्त 1% सुधारणा करण्याचा निर्णय घ्या. फक्त 1%? हो. मग ते आर्थिक नियोजन असो, नातेसंबंध असो किंवा शारीरिक आरोग्य. कालपेक्षा आज फक्त थोडं चांगलं करायचं. हे खूपच सोपं आणि दडपण आणणारं वाटतंय. तर ऐकणाऱ्यांनो,
आजच्या या जबरदस्त डीप डाईव्हची आपण एकदम वेगात उजळणी करूया. हो, नक्कीच. तर पहिली गोष्ट, आयुष्य हे परिस्थितीवर नाही तर निर्णयांमुळे घडते. पेन आणि प्लेजरचा योग्य वापर करा. दुसरी गोष्ट, NAC तंत्र वापरून आपल्या लिमिटिंग बिलीव्स नष्ट करा आणि एका क्षणात बदल घडवा. अगदी बरोबर. तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःला शक्तिशाली प्रश्न विचारा आणि बॉडी लँग्वेज बदलून उत्तम मानसिक स्थिती मिळवा. आणि चौथी गोष्ट, कॅनी वापरून दररोज स्वतःमध्ये थोडी सुधारणा करत राहा. क्या बात है. खूपच सोप्या भाषेत आपण हे समजून घेतलं. पण या चर्चेच्या शेवटी मला एक शेवटचा विचार मांडायचा आहे, जो या पुस्तकातून खूप प्रकर्षाने जाणवतो. नक्कीच सांगा. ही संपत्ती ही कोणतीही भौतिक वस्तू नसून ती एक भावना किंवा इमोशन आहे. आणि आयुष्यातील सर्वात मोठं समाधान हे स्वतःसाठी जगण्यात नाही, ते इतरांसाठी काहीतरी करण्यात आहे. म्हणजे कॉन्ट्रिब्युशन. हो, कारण द सिक्रेट टू लिव्हिंग इज गिव्हिंग. इतरांना मदत करण्यातच खरं जीवन आहे. वाह! द सिक्रेट टू लिव्हिंग इज गिव्हिंग. किती सुंदर विचार आहे हा. याच पॉझिटिव्ह नोटवर आपण आजची ही सखोल चर्चा येथेच थांबूया. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस नक्की करा, ज्यामुळे नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील. आणि ऐकणाऱ्यांनो, तुम्हाला यापैकी कोणती आयडिया सर्वात जास्त उपयोगी वाटली कमेंट करून नक्की सांगा. हो, नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासोबत. धन्यवाद.